तुझ्या दर्शनाची आस कधी सुटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. मंडळी, सगळ्या जगात सध्या जुलै महिना सुरू असेल, पण आपल्या महाराष्ट्रात मात्र आषाढ महिना सुरू होणार आहे. आणि आषाढ म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या वारकऱ्यांच्या मनात सध्या एकच आवाज घुमतोय, विठ्ठल 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 विठ्ठल. आता पुढचे काही दिवस महाराष्ट्रात एकच चर्चा असेल आणि ती म्हणजे वारी, दिंडी, विठ्ठल, पांडुरंग. पुढचा एक महिना महाराष्ट्र भक्तिरंगात न्हाऊन निघणार आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 2026चं वेळापत्रक आळंदी संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानने जाहीर केलाय. या पालखी सोहळ्यात माऊलींची पालखी कोणत्या दिवशी निघणार, कोणत्या मार्गाने जाणार, रिंगण सोहळे कुठे होणार, वारकरी दररोज किती अंतर चालणार आणि मुक्काम कुठे असणार, सगळं सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. जय हरी माऊली. मी ऋतुजा आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीची खडानखडा माहिती आज मी तुम्हाला देणार आहे आपल्या विशेष भारीच्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून. मंडळी, पंढरीची आषाढी वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ओळख. वारी ही महाराष्ट्राची सुमारे 800 वर्षापूर्वीची अखंड भक्तीची, संत परंपरेची आणि समतेची सुवर्ण परंपरा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका पालखीत ठेवून आळंदी आणि देहू इथून पंढरपूर पर्यंत पायी वारी केली जाते. टाळ, मृदुंग, वीणा, हरिपाठ, अभंग आणि विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण प्रवास पार पडतो. त्यात लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. एवढा मोठा जनसमुदाय कोणत्याही निमंत्रणाशिवाय केवळ भक्तिभावाने एकत्र येतो. हेच या वारीचं वैशिष्ट्य आहे. मंडळी, पालखी सोहळ्याची परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. संतांच्या पादुकांना पालखीत ठेवून त्यांची मिरवणूक काढण्याची ही परंपरा पुढे वाढत गेली. तत्कालीन संस्थान, मराठा सरदार आणि विशेषतः शितोळे सरकार यांनी या पालखी सोहळ्याला मोठा आश्रय दिला. पालखीसाठी घोडे, लवाजमा, अन्नधान्य आणि इतर आवश्यक व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे पेशव्यांच्या काळातही या परंपरेला राजाश्रय मिळाला. आजचा पालखी सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो देशाच्या विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीच्या वारीत सहभागी करून घेतो. भक्ती, समता, सामाजिक ऐक्याचं हे जगातील एक अद्वितीय उदाहरण आहे. वारीमध्ये केवळ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याच नसतात, तर संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी, बालाजी चैतन्य, संत गजानन महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत जगनाडे महाराज, संत चोखा मेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत सेना महाराज, संत नरहरी सोनार, संत कान्होपात्रा आणि इतर अनेक संतांच्या पालख्यांही या वारीत सहभागी होतात. आणि यावर्षी तर थेट लंडनवरून दिंडी पंढरपूरला येतेय. आळंदीच्या म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीत मागील वर्षी सुमारे 10 लाख वारकरी सहभागी झाले होते. यंदा ही संख्या 12 ते 13 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जातीये. वारीचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्म समभाव. या वारीत केवळ हिंदू समाजच नाही, तर मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय नागरिकही श्रद्धेने सहभागी होतात. त्यामुळे वारी हे केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचं प्रतीक मानली जाते. पालखीतील प्रत्येक दिंडीची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते. टाळकरी, विणेकरी, मृदुंग वादक, पताकाधिकारी, दिंडी प्रमुख आणि वारकरी यांचा ठरलेला क्रम असतो. प्रत्येक दिंडीमध्ये भगवा ध्वज, अभंग, हरिपाठ, भजन आणि अखंड विठू नामाचा गजर सुरू असतो. दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर पूजा, नाश्ता आणि मग पालखी पुढील मुक्कामाच्या दिशेने प्रस्थान करते. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी समाज आरती, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन, जिल्हा प्रशासन, विविध सामाजिक संस्था,
स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था आणि हजारो स्वयंसेवक कार्यरत असतात. आता आपण या वर्षीच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा संपूर्ण मार्ग कसा असेल, प्रत्येक दिवसाचे मुक्काम, नीरास्नान, बंधू भेट, उभं आणि गोल रिंगण आणि पंढरपूर प्रवेश याची सविस्तर माहिती पाहूया. तर मंडळी, यावर्षी 8 जुलै 2026 रोजी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरातून पालखी प्रस्थान करणार आहे. सायंकाळी सुवर्ण कळस हल्ल्यानंतर वारीला प्रारंभ होणार आहे. पहिला मुक्काम आळंदीतील गांधीवाडा म्हणजेच माऊलींचं आजोळ इथे असेल. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोष करणार आहेत आणि या पालखी सोबत पायी चालायला देखील सुरुवात करणार आहे. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात या पालखी सोबत पायी चालायला सुरुवात करणार आहे. त्यानंतर आता यावर्षी पावसामुळे वारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही बदल करण्यात आलेत. सध्या पावसाने इंद्रायणी भोवती पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं वारकऱ्यांना पुण्यापासून पुढे वारी करण्याचं आवाहन सरकारने केलंय. वारीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 जुलै रोजी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान करेल. सुमारे 30 किलोमीटर अंतर पार करून भवानी पेठेतील विठ्ठल मंदिर इथं माऊलींचा दुसरा मुक्काम होईल. पुण्यातील मुक्कामादरम्यान हजारो भाविक माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. त्यानंतर 10 जुलै रोजीही वारीचा मुक्काम पुण्यातच असेल, जेणेकरून वारकऱ्यांना चांगली विश्रांती मिळेल. त्यानंतर 11 जुलै रोजी पालखी भवानी पेठेतून निघून शिंदे छत्री, हडपसर, वडकीन मार्गे दिवे घाट या निसर्गरम्य टप्प्यात पोहोचेल. रात्री सासवड पालखी तळ इथं मुक्काम करेल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 जुलै रोजी पालखीचा मुक्काम सासवड इथेच राहील. याच दिवशी संत सोपान काका पालखीचं प्रस्थान होईल. 13 जुलै रोजी पालखी बोरावके मळा यमाई शिवरी मार्गे 17 किलोमीटर अंतर पार करून जेजुरी इथे पोहोचेल. दरवर्षीप्रमाणे खंडेरायाच्या नगरीत माऊलींचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. भंडाऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जाईल. त्यानंतर 14 जुलै रोजी जेजुरीहून दौंड शिव मार्गे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतर चालून वाल्हे येथे मुक्काम होईल. त्यानंतर 15 जुलै रोजी वाल्हेहून पिंपरे खुर्द नीरा मार्गे 21 किलोमीटर अंतर पार करून लोणद इथं मुक्काम करेल. याच दिवशी नीरा नदीवर पारंपरिक नीरा स्नानाचा सोहळा मोठा उत्साहात पार पडणार आहे. त्यानंतर 16 जुलै रोजी चांदोबाचा लिंब इथे पहिलं उभं रिंगण पार पडेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर एकूण 7 प्रमुख रिंगण सोहळे पार पडतात. उभं रिंगण हे पालखीच्या मार्गावरील विशिष्ट ठिकाणी भरतं. हे गोल रिंगण मोठ्या मैदानात किंवा मोकळ्या जागेवर दरवर्षी भरत असतं. हजारो वारकरी त्यात सहभागी होतात. वारकरी परंपरेनुसार संतांच्या पादुकांसोबत असलेल्या अश्वाला संताचं स्वरूप मानलं जातं. या अश्वाच्या धावण्याने संतांची कृपा प्राप्त होते अशी वारकऱ्यांमध्ये श्रद्धा आहे. हा मानाचा अश्व वेगाने धावताच वारकरी भक्तिभावाने त्याचं दर्शन घेतात. त्यानंतर चांदोबाचा लिंब इथे उभं रिंगण पार पडल्यानंतर सुमारे 8.5 किलोमीटर अंतर चालून तरडगाव इथं वारीचा मुक्काम असेल. नंतर 17 जुलै रोजी तरडगावहून काळस दत्त मंदिर, निंबोरे ओढा, वडजळ मार्गे फलटण पालखी तळ येथे मुक्काम होईल. 18 जुलै रोजी फलटणहून विनणी, पिंपरद, निंबळक फाटा मार्गे 18 किलोमीटर अंतर पार करून बरड येथे मुक्काम असेल. 19 जुलै रोजी बरडहून साधुबुवाचा ओढा, धर्मापुरी कॅनोल, शिंगणापूर फाटा, पासनकरवाडी मार्गे 20 किलोमीटर अंतर पार करून नातेपुते इथे मुक्काम होईल. तर 20 जुलै रोजी येळू इथं पहिलं गोल रिंगण पार पडेल. त्यानंतर मारशिळस इथे पालखीचा मुक्काम असेल. नंतर 21 जुलै रोजी खुरुस फाटा इथं दुसरं गोल रिंगण होईल. ह्या दोन्ही ठिकाणी लाखो वारकरी संतांच्या अश्वांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. त्यानंतर विंझोरी ज्ञानेश्वर नगर मार्गे सुमारे 20 किलोमीटर अंतर पार करून वेळापूर इथं मुक्काम असेल. 22 जुलै रोजी ठाकूरबुवांची समाधी इथं तिसरं गोल रिंगण पार पडेल. त्यानंतर तोंडले बोंडले येथे विसावा घेऊन वाडी कुरोली येथे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांच्या पालख्यांची पारंपरिक बंधू भेट होईल. हा वारीतील सर्वात भावनिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो.
त्या दिवशी संध्याकाळी बंडी शेगाव इथं मुक्काम असेल. त्यानंतर 23 जुलै रोजी वाखरी इथं दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण पार पडेल. त्यानंतर पालखीचा वाखरी इथं मुक्काम असेल. या दिवशी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून जातो. वारकरी फुगड्या खेळतात, अभंग म्हणतात, टाळ मृदुंगाच्या गजरात नाचतात आणि विठ्ठल नामाचा अखंड जयघोष करतात. त्यानंतर 24 जुलै रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होईल. याच दिवशी तिसरं आणि अंतिम उभं रिंगण पार पडेल. त्यानंतर शितोळे सरकार माऊलीच्या पादुका घेऊन पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्या दिवशी तर चंद्रभागेत विठुभक्तीचा महापूर येईल. पुढील 4 दिवस माऊली पंढरपूर इथं मुक्कामी राहतील. त्यानंतर 29 जुलै 2026 रोजी गोपालकाला आणि विठ्ठल भेटीनंतर माऊलींचा परतीचा प्रवास सुरू होईल. मंडळी, आषाढी एकादशीच्या काळात लाखो वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात. त्याचबरोबर पुंडलिक मंदिर, नामदेव मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, तुकाराम महाराज मंदिर, गरुड खांब, दत्त मंदिर, रामेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर, नागनाथ मंदिर, खंडोबा मंदिर, कान्होपात्रा मंदिर अशा अनेक पवित्र स्थळांचं दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली जाते. या दिवशी संपूर्ण पंढरपूर नगरी ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठलच्या अखंड गजराने दुमदुमून जाते. अशा प्रकारे आषाढी वारी हे केवळ पायी यात्रा नसून भक्ती, समता, सेवा, शिस्त, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. लाखो वारकरी कोणतंही निमंत्रण नसताना, कोणत्याही भेदभावाशिवाय केवळ विठ्ठल भक्तीच्या ओढीनं दरवर्षी पंढरीच्या वाटेवर निघतात आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेचा हा अखंड दीप दरवर्षी तेवत ठेवतात. मंडळी, तुम्हाला या महाराष्ट्राच्या अभिमानाच्या सोहळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलवर तुम्हाला वारी संदर्भातले प्रत्येक अपडेट मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करा.